महत्त्वाची बातमी पाहूया। नाना पटोले यांनी एमसीएच्या निवडणुकीतून माघार घेतलेली आहे। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक हे नाना पटोले लढवणार होते, मात्र आता त्यांनी माघार घेतल्याची बातमी समोर आलेली आहे। आजच त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि त्यानंतर आता त्यांनी माघार घेतल्याची बातमी समोर येते। एमसीए निवडणुकीचं चित्र हे स्पष्ट झालेलं आहे। नाना पटोले यांनी माघार घेतलेली आहे। सगळ्यांचं लक्ष एकूण आहे निवडणुकीकडे आणि आता अर्ज भरणं सुरू आहे। संजय नाईक यांनी सुद्धा अर्ज भरलाय। सर, तुम्ही आता अर्ज भरलाय, तुम्ही आता उपाध्यक्ष आहात आणि तुम्ही अध्यक्षपदासाठी भरलाय, काय सांगाल? मला आशिष शेलार यांनी सांगितलं की आपल्याला शरद पवार आशिष शेलार या ग्रुपमधून तुला फॉर्म भरायचा आहे। तर मी लगेच आमचे अपेक्स सगळे उत्सुक झाले, ते सगळे आले, माझे वेलविशर, आमचे ट्रस्टीज हे सगळे आले आणि आज दिवस पण चांगला आहे। तर आम्ही 4 वाजता जाऊन आज नॉमिनेशन फॉर्म प्रेसिडेंट पदासाठी भरला। सर, एकंदर पाहायला गेलं तर ह्याच्या अगोदर सुद्धा जेव्हा अध्यक्ष नसतात तेव्हा उपाध्यक्षांना त्याचं एक संधी मिळते। त्याच्या अगोदर गोष्टी झाल्या की घटनेत कधी बदल करण्यात आला आणि ही निवडणूक होताना तुम्ही कसं बघताय? कुठल्या आधीच्या पण कॉन्स्टिट्यूशनमध्ये आणि आजच्या प्रेझेंट कॉन्स्टिट्यूशनमध्ये जेव्हा केव्हाही प्रेसिडेंट अवेलेबल नसतो तेव्हा व्हाईस प्रेसिडेंट इज टेक द चेअर, ही बिकम्स द चेअरमॅन, ही कंडक्ट्स द मीटिंग, तो वर्किंग। आणि आजच्या तारखेला सध्याच्या जी अनफॉर्च्युनेटली घटना घडलेली आहे त्यामुळे तो वर्किंग प्रेसिडेंट म्हणून मी कारभार सांभाळतोय आजच्या कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे। 2019च्या आधीचं जे कॉन्स्टिट्यूशन होतं तेव्हा अपेक्स काउन्सिल मेंबर हे ऑफिस बेरर मधल्या, त्यांच्या मॅनेजिंग कमिटीमधल्या ऑफिस बेरर मधल्या मेनली व्हाईस प्रेसिडेंटलाच इलेक्ट करायचे, कारण तेव्हा 2 व्हाईस प्रेसिडेंट होते। तर त्यांच्यामध्येच एक समझोता होऊन पुढे जायचे। जसं रवी सावंत बनले, त्याच्यानंतर आशिषजी बनले। पण इन प्रिन्सिपल बघितलं तर तसंच व्हायला पाहिजे होतं की अपेक्स काउन्सिल आपल्या यांनी युनिटीनी आपल्याला पुढे जायला पाहिजे होतं। पण कॉन्स्टिट्यूशनचे प्रिन्सिपल्स ह्यानी इलेक्शन व्हायला पाहिजे, ती प्रोसेस व्हायला पाहिजे, म्हणून ही प्रोसेस आपण करतोय। पण मग ह्या प्रोसेस झाल्यानंतर तो एक ऑपॉर्च्युनिटी ओपन झाल्यानंतर डेमोक्रॅटिक वेनी इलेक्शन होण्यासाठी प्रत्येकाचं ज्यांची इच्छा असते ते नामांकन भरतात। तर त्याच्यात काही हे करण्यासारखं काही, इट हॅज बिकम अ हेल्दी कॉम्पिटिशन अँड वी आर रेडी फॉर दॅट कॉम्बिनेशन।